महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही तासात कमालीच्या नाट्यमय घडामोडी घडल्या। काल मध्यरात्रीच्या सुमारास मुंबईतील देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी घडलेल्या एका गुप्त आणि प्रदीर्घ बैठकीनंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अत्यंत महत्त्वाचे आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे भारतीय जनता पक्षासोबत जाणार अशा चर्चांना प्रचंड वेग आलाय। जयंत पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि संकटमोचक मानले जात असल्याने त्यांच्या या मध्यरात्रीच्या भेटीने राजकीय विश्लेषकांपासून ते सामान्य जनतेपर्यंत सर्वांच्याच भुवया उंचावल्यात। काल रात्री नेमकी काय परिस्थिती निर्माण झाली होती, या बैठकीमागे कोणत्या अदृश्य शक्ती कार्यरत होत्या आणि भाजप सोबत सत्तेत सामील होण्यासाठी जयंत पाटील यांच्या समोर कोणती एकमेव अट ठेवण्यात आली आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे। मंडळी, काल मध्यरात्रीच्या सुमारास जयंत पाटील यांचा ताफा वर्षा बंगल्याच्या दिशेने दाखल झाला। तिथे आधीपासूनच राष्ट्रवादी सुनेत्रा पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची उपस्थिती होती। त्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची जवळपास सव्वा तास अशी अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली। या सव्वा तासाच्या प्रदीर्घ बैठकीत महाराष्ट्राच्या आगामी राजकीय समीकरणांवर आणि सत्तेच्या नव्या समीकरणांवर सखोल चर्चा करण्यात आल्याचा दावा खात्रीलायक सूत्रांनी केलाय। जरी जयंत पाटील यांनी या भेटीनंतर प्रसार माध्यमांसमोर बोलताना नेहमीच्या राजकीय शैलीत माझ्या मतदारसंघातील इस्लामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षांना अपात्र ठरवण्यात आल्याच्या संदर्भातील प्रशासकीय कामासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो आणि प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी माझा काहीही संबंध नव्हता असा दावा जरी करून ही भेट केवळ 5 मिनिटांचीच होती असं सांगून सावरासावर करण्याचा प्रयत्न केला असला तरी राजकीय वर्तुळात मिळणाऱ्या माहितीनुसार हा केवळ एक प्रशासकीय दौरा नव्हता, तर यामागे फार मोठा राजकीय मनसुबे दडलेले आहेत। मंडळी, या संपूर्ण घडामोडींचा धागा समजून घेण्यासाठी आपल्याला काही काळ मागे जाऊन मध्यंतरीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके 2 गट कसे तयार झाले होते आणि त्यामागची खरी पार्श्वभूमी काय होती हे सविस्तर समजून घ्यावं लागेल। राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्रातील एक अत्यंत बलाढ्य आणि संघटित पक्ष म्हणून ओळखला जात होता, परंतु सत्ता संघर्ष आणि भविष्यातील राजकीय अस्तित्वाच्या लढाईमुळे या पक्षात उभी फूट पडली। या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रामुख्याने 2 तट निर्माण झाले, ज्यातील पहिला गट हा पक्षाचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला, तर दुसरा गट तत्कालीन राज्याचे स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली थेट सत्तेत सामील झाला। त्यावेळेस अजित पवार यांच्या गटाचं असं म्हणणं होतं की राज्याचा विकास साधण्यासाठी आपल्या आमदारांच्या मतदारसंघातील कामांना निधी मिळवून देण्यासाठी सत्तेत राहणं गरजेचं आहे। तर दुसरीकडे शरद पवार यांच्या गटाने आपली विचारसरणी आणि भाजप विरोधी भूमिका कायम ठेवून विरोधी बाकांवर बसणं पसंत केलं। या अंतर्गत संघर्षामुळे पक्षाचं चिन्ह आणि नाव यावरून मोठी न्यायालयीन आणि राजकीय लढाई ही लढली गेली, ज्यामध्ये अजित पवार यांच्या गटाला अधिकृत पक्ष आणि घड्याळ चिन्ह मिळालं, तर शरद पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असं नवीन नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह देण्यात आलं। त्यानंतर त्यांना या नावासोबत मैदानात उतरावं लागलं होतं। या राजकीय विभाजनामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये आणि स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये प्रचंड संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र तरीही जयंत पाटील हे शरद पवारांच्या पाठीशी अत्यंत खंबीरपणे उभे राहिल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं होतं। परंतु आता परिस्थिती पुन्हा एकदा बदलताना दिसत असून आगामी काळातील मोठ्या राजकीय बदलांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटातील अनेक आमदार आणि बडे नेते सत्ताधारी भाजप सोबत जाण्यास किंवा सरकारला अनुकूल भूमिका घेण्यास उत्सुक असल्याच्या बातम्या समोर येत आहेत। काल रात्री वर्षा बंगल्यावर झालेल्या सव्वा तासाच्या बैठकीत नेमकी याच मुद्द्यांवर अत्यंत गुप्त चर्चा झाल्याचं बोललं जातंय। माध्यमांच्या माहितीनुसार या बैठकीत केवळ जयंत पाटील यांच्या वैयक्तिक राजकीय प्रवासाबद्दलच नाही, तर शरद पवार गटाच्या संभाव्य भूमिकेवरही चर्चा झाली आहे। प्रफुल्ल पटेल यांनी अलीकडच्या काळात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात घेतलेली काहीशी वेगळी आणि नाराजीची भूमिका, तसेच पक्षात सगळं काही सुरळीत चाललं नसल्याचं दिलेले संकेत, या सगळ्या गोष्टी कालच्या बैठकीच्या केंद्रस्थानी होत्या।
शरद पवार गटाने जर सरकारला महत्त्वाचा धोरणात्मक निर्णयांवर पाठिंबा दिला, तर त्यांचा अजित पवार गटाच्या आणि विशेषतः सुनेत्र पवार यांच्या राजकीय स्थानावर काय परिणाम होईल, यावरही पडद्यामागे खलबतं झाल्याची चर्चा माध्यमांमध्ये चांगलीच रंगली आहे. या सर्व घडामोडींमध्ये महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती म्हणजे भारतीय जनता पक्षाने जयंत पाटील आणि काही आमदारांना सत्तेत सामावून घेण्यासाठी त्यांच्यासमोर एकमेव अट ठेवली आहे. माध्यमांच्या माहितीनुसार भाजपने ही अट अत्यंत स्पष्ट केली आहे की जर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला किंवा त्यांच्या गटातील 9 आमदारांना सत्तेचा भाग व्हायचा असेल, तर त्यांना भाजपच्या राष्ट्रीय धोरणांशी आणि एनडीएच्या नेतृत्वाशी पूर्णपणे बांधील राहावं लागेल. भाजपने ठेवलेली ती एकमेव अट म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटले आणि ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्याचप्रमाणे शरद पवार गटातील खासदारांनी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील पक्षात जावं, या माध्यमातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीने एनडीएचं घटक व्हावं, अशी अट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घातली असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. त्यामुळे दोन्ही पक्ष विलीन झाले तरच पुढील मार्ग मोकळा असेल, असं दिल्लीकडून स्पष्टपणे कळवण्यात आलंय. खरं तर मंडळी, भाजपला महाराष्ट्रात आगामी काळात कोणत्याही प्रकारची राजकीय अनिश्चितता नको असून ते विरोधकांची शक्ती पूर्णपणे कमकुवत करण्याच्या प्रयत्नात आहे. जर जयंत पाटील हे शरद पवारांचे दूत म्हणून या बैठकीत गेले असतील, तर शरद पवारांचा कल काय आहे हे आजमावण्याचा हा भाजपकडून प्रयत्न आहे. आणि जर ते स्वतःच्या निर्णयाने गेले असेल, तर अजित पवार यांच्याप्रमाणेच राष्ट्रवादीला आणखीन एक मोठा धक्का बसण्याची ही नांदी मांडली जाते. तर एकमेव अटीवर शरद पवार गट काय निर्णय घेतो आणि जयंत पाटील आपली पुढची भूमिका कशी स्पष्ट करतात, यावर आता महाराष्ट्राच्या सत्तेचं आगामी चित्र अवलंबून असणार आहे. त्यामुळे काल रात्रीच्या 1.25 तासाच्या बैठकीचे पडसाद येणाऱ्या काही दिवसात अधिक तीव्रतेने उमटणार यात शंका नाही. बाकी मंडळी, तुम्हाला रात्रीच्या या बैठकीवरून काय वाटतं? जयंत पाटील हे सत्तेत सामील होतील का? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या विशेष भरीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.